Hello, welcome once again. Today we are going to discuss one of the most inspirational and optimistic poems of American famous poet Edgar Albert Guest. Let us first discuss about the title. The title is Have You Earned Your Tomorrow? सुरुवातीला आपण टायटलविषयी चर्चा करूया आणि प्रथमतः आपल्याला हे टायटल एखादा क्वेश्चन असल्यासारखं वाटतं. हॅव यू अर्न युअर टुमॉरो? सी दिस इज नॉट ओनली अ क्वेश्चन, इट इज अ प्रोबिंग क्वेश्चन. हा फक्त प्रश्न नाही आहे, तर हा स्वतःचा शोध घेणारा एक प्रश्न आहे आणि याचं उत्तर प्रत्येक वाचकाला या ठिकाणी द्यायचं आहे. इन दिस टायटल देर इज अ वर्ड अर्न. या शीर्षकामध्ये एक शब्द आहे अर्न. अर्न म्हणजे कमावणे. आता कमावणे याचा सरळ सरळ अर्थ आहे यू हॅव टू डू अ डिफरंट एफर्ट्स टू अर्न समथिंग. म्हणजे एखादी गोष्ट कमवायची असेल तर तुम्हाला विशिष्ट प्रयत्न करावे लागतात. मग या ठिकाणी आपल्याला काय कमवायचं आहे की एक टुमारो. इजंट इट स्ट्रेंज? हे काही विचित्र वाटत नाही का की एखादी गोष्ट आपल्याला कमावता येते, मग हाऊ कॅन आय अर्न टुमारो और हाऊ कॅन आय मेक माय टुमारो? The answer is simple according to Edgar Guest. If you wish to earn tomorrow, you have to do nothing different, just try to improve the life of another human being. उद्याचा दिवस कमवण्यासाठी आपल्याला वेगळं असं काही करायची गरज नाही आहे. दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये सुधारणा निर्माण करण्याचा एक प्रयत्न करायचा आहे. मग ही सुधारणा आपण कशा पद्धतीनं करू शकतो या संदर्भात या कवितेमध्ये कवीने काही प्रोबिंग क्वेश्चन्स, शोध घेणारे प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नामधूनच आपल्याला उत्तर मिळतं हॅव आय अर्न माय टुमॉरो. सो आफ्टर द टायटल डिस्कशन, बिफोर वी प्रोसिडिंग टू अवर पोयम, लेट अस टेक अ क्विक रिव्ह्यू ऑफ एडगर गेस्ट लाईफ अँड वर्क. Edgar Guest was born in England. He was brought to United States when he was 10 years old. He began his writing career in 1895 at the age of 14. Edgar Guest is known as people's poet for his simple style and optimistic tone of writing. Though he is born in England, he is known as an American writer of newspaper and magazines. एडगर गेस्ट यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. जेव्हा ते 10 वर्षाचे होते त्यांना अमेरिकेमध्ये आणण्यात आलं. वयाच्या 14व्या वर्षीपासून त्यांनी आपल्या लेखनाच्या कारकिर्दीची सुरुवात केली. लोककवी म्हणून ओळखले जाणारे एडगर गेस्ट यांच्या कविता ह्या अत्यंत साध्या, लोकांना समजणाऱ्या आणि आशावादी दृष्टिकोन निर्माण करणाऱ्या आहेत. This is an inspirational poem. In the poem, the speaker is asking the readers whether they have done anything to improve the life of another human being or not. ही कविता अत्यंत प्रेरणादायी आहे. या कवितेमध्ये बोलणारा व्यक्ती किंवा कवी स्वतः वाचकांना विचारतोय, आजच्या दिवसामध्ये इतरांचं जीवनमान सुधारण्यासाठी काही प्रयत्न केले का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. इट इज अप टू युअर वेदर यू विल हॅव अ बेटर फ्युचर ऑर नॉट. आणि जर तुम्ही असे प्रयत्न इतरांसाठी करत असाल तर तुमचं भविष्य हे चांगलं असेल किंवा नाही हे आजच्या कृतीवरती ठरणार आहे. देअरफॉर वन शुड कन्सिडर वन्स ॲक्शन अँड डीड्स केअरफुली अँड प्लॅन अकॉर्डिंगली फॉर अ बेटर फ्युचर. म्हणूनच एखाद्या व्यक्तीने कोणतीही कृती आणि क्रिया करत असताना अत्यंत काळजीपूर्वक विचार केला पाहिजे की आपल्या चांगल्या भविष्यासाठी आपण काय करायला पाहिजे आणि त्याची योजना आजच आपण आखली पाहिजे, जेणेकरून आपलं भविष्य हे अत्यंत चांगलं असेल. म्हणजे या कवितेमध्ये एडगर गेस्ट आपल्याला असा सल्ला देतात की तुमचा उद्याचा दिवस जर तुम्हाला कमवायचा असेल तर आजच हा तुम्हाला ॲक्ट अत्यंत वाईजफुली, अत्यंत हुशारात्मक पद्धतीने किंवा व्यवस्थित प्लॅन करून तो तुम्हाला करायला हवा. पुढे काय सांगितलं पहा, हॅव यू अर्न युअर टुमॉरो बाय एडगर गेस्ट presents a number of probing questions
टू अ रीडर अबाउट हाऊ दे स्पेंड देअर डे. ही प्रस्तुत कविता वाचकांच्या समोर अनेक प्रश्न उपस्थित करते आणि आपल्याला मेन प्रश्न हा विचारला जातो की उद्याचा दिवस आपण कमावला का, आणि उद्याचा दिवस कमवण्यासाठी त्यांना आजचा दिवस कसा घालवलेला आहे याच्याविषयी एडगर गेस्ट अनेकतर विचारतात, आपल्यासमोर प्रश्न सादर करतात आणि या प्रश्नाच्या माध्यमातूनच वाचकाला स्वतःलाच उत्तर कळतं की खरोखरच आजच्या दिवसामध्ये मी ज्या काही कृती केलेल्या आहेत त्या कृतीमधनं मी खरोखरच उद्याचा दिवस कमावण्यासाठी लायक आहे का, या गोष्टीचं उत्तर वाचकाला आपोआप मिळतं. Now we are going to read this poem. Listen carefully and try to understand the meaning of the sentences. Is anybody happier because you passed his way? Does anyone remember that you spoke him today? This day is almost over and its toiling time is through. Is there anyone to utter now a kindly word of you? Did you give a cheerful greeting to the friend who came along, or a churly shot of howdy and then vanish in a thong? Were you selfish, pure, and simple as you rushed along the way, or is someone mighty grateful for a deed you did today? Can you say tonight, in parting with the days that sleeping fast, that you help a single brother of the many that you passed? Is a single heart rejoicing over what you did or said? Does a man whose hopes are fading now with courage ahead? Did you waste the day or lose it? Was it well or sorely spent? Did you leave a trail of kindness or a scare of discontent? As you close your eyes in slumber, do you think that God would say, you have earned one more tomorrow by the work you did today? Very inspirational poem. Now we are going to learn this poem line by line. Please see the very first stanza of the poem. Is anybody happier because you passed his way? Does anyone remember that you spoke to him today? एडगर गेस्ट या ठिकाणी वाचकांना प्रश्न विचारत आहेत की आजच्या दिवसामध्ये तुमच्यामुळं कुणाचं जीवन आनंदी आणि चांगलं बनलेलं आहे का? पहिल्या लाईनमध्ये पास्ट वे असा शब्द आला आहे. याचा अर्थ बाजूने जाणे असा नव्हे, तर त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आपण गेल्यानंतर झालेला बदल, म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या आनंदापेक्षा आणि समाधानापेक्षा आणखी आनंद किंवा समाधान देऊ शकला आहे का? डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक हिम टुडे? कवी दुसरा प्रश्न वाचकांना विचारतोय की आज तुम्ही ज्या व्यक्तीबरोबर संवाद साधलेला आहात तो व्यक्ती तुमची आठवण काढत असेल का? आता हे जे दोन प्रश्न आहेत, हे दोन प्रश्न व्हॉलंटरी ॲक्ट ऑफ काइंडनेस, म्हणजे कवीला या ठिकाणी सांगायचं आहे की आजच्या दिवसामध्ये एखादी चांगली गोष्ट तुम्ही केलेली आहे किंवा नाही, या दोन्ही प्रश्नांचं उत्तर हे होय किंवा नाही असू शकतं. कवीला त्याची उत्तरं नको आहेत. कवीला हा जो प्रश्न विचारायचा आहे तो वाचकांनी स्वतःच्या मनाला विचारायचा आहे की खरोखरच आजच्या दिवसामध्ये मी कुणाचं मन, कुणाचं जीवन आनंदी करू शकलो का? आजच्या दिवसामध्ये मी ज्या व्यक्तीशी संवाद साधला, ज्या व्यक्तीशी बोललो, तो माझी आठवण काढत असेल का? आता एखाद्या व्यक्तीची आठवण कोण काढतं? जर एखाद्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला असेल तर आजच्या दिवसामध्ये प्रत्येक व्यक्ती ज्या माणसानं आपल्या आयुष्यामध्ये समाधान किंवा आनंद देण्याचा प्रयत्न केला त्याची आठवण नक्की काढतो. मग असं कार्य आपण केलेलं आहे का? क्वेश्चन मार्क. पुढे म्हटलेलं आहे दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर. उत्तर तुमचं काही असू दे, आजचा दिवस हा ओव्हर, संपत आलेला आहे.
म्हणजे काय, आजचा दिवस संपत आलेला आहे म्हणजे द टाईम इज रनिंग आउट फॉर यू. ही वेळ चाललेली आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चांगली कामं करायची आहेत, चांगल्या कामांची साठवण करायची आहे, एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण करायचा आहे. आणि हा चांगुलपणा कसा निर्माण करता येईल? अ गुड डीड ऑफ द डे. दररोजच्या दिवसामध्ये एक चांगलं काम तुम्ही करायला हवं. आणि त्या दृष्टिकोनातून हा अर्थ आहे. दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर. हा दिवस आता चाललेला आहे, वेळ चाललेली आहे. अँड इट्स टॉयलिंग टाईम इज थ्रू. आणि या खडतर दिवसामधनं तुम्ही पुढे गेलेला आहात. अशा वेळेला कवी काय म्हणतोय पहा, इज देअर एनीवन टू अटर नाव अ काइंडली वर्ड्स ऑफ यू. कवी या अंतिम ओळीमध्ये चौकशी करतोय की असा कोण व्यक्ती आहे का जो तुम्ही बोललेल्या चांगल्या शब्दाबद्दल तुमची आठवण काढत असेल. किंवा कवी या ठिकाणी चौकशी करताना दिसतोय की तुमच्याबद्दल कुणी आदरपूर्वक दयाळूपणाने काही शब्द उच्चारले असतील का. यासाठी काय गरजेचं आहे, तर यासाठी आपण सुद्धा कोणाची तरी मदत करणं गरजेचं आहे. त्याच वेळेला समोरच्या माणसाकडून आपल्याबद्दल चांगले उद्गार काढले जाऊ शकतात. आपल्या कामाची, प्रेमाची आपल्याला पोचपावती मिळू शकते. दुसऱ्या परिच्छेदामध्ये सुद्धा कवी प्रश्न विचारतोय. तो म्हणतोय, डिड यू गिव्ह अ चेअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड हू केम अलॉंग. आजच्या दिवसभरामध्ये कधीही तुम्ही तुमच्या जवळच्या मित्राला अत्यंत आनंदाने भेटला का. ऑर अ चर्ली सॉर्ट ऑफ हावडी अँड देन वॅनिश इन अ थॉंग. आता या वाक्यामध्ये हावडी हा शब्द जो आला आहे तो एक मैत्रीपूर्ण बोलवणं, जसं आपण मित्रा किंवा काय दोस्ता म्हणतो त्या पद्धतीनं हा शब्द आहे. कवी या ठिकाणी पहिल्या प्रश्नालाच अनुसरून हा दुसरा प्रश्न विचारतो की तुम्ही तुमच्या मित्राला जाता जाताच लांबून बाय करून मित्रा गर्दीमध्ये परत आपल्या कामासाठी शिरला का. म्हणजे या ठिकाणी कवीला काय सांगायचं आहे पहा, की तुम्ही आपल्या मित्राला न बोलवता अत्यंत स्वार्थीपणे, जसं एक औपचारिक बोलणं असतं त्या पद्धतीनं बोलून तुम्ही पुढे गेला का. या ठिकाणी कवी आपल्याला दोन प्रश्न विचारतोय की आजच्या दिवसामध्ये तुम्ही तुमच्या मित्राबरोबर आनंदाने भेटला की फक्त औपचारिक भेटणं तुम्ही केलेलं आहे. प्रश्न विचारलेला आहे, उत्तर हे तुमच्याकडे आहे. वर यू सेल्फिश पुअर अँड सिम्पल यू रश्ड अलॉंग द वे. असं दिलखुलास न भेटता अत्यंत स्वार्थीपणे साधेपणाने भेटून पुन्हा गर्दीमध्ये हरवला का. आपल्याच कामामध्ये व्यस्त राहिला का, मित्राचा विचार न करता. यावरून काय लक्षात येतं पहा, द पोएट डोंट लाईक द रूड पर्सन अँड हिज सेल्फिश टॉक. म्हणजे या ठिकाणी आपण आपल्या मित्राला असं वेगळं ट्रीट करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्याबरोबर वेगळ्या पद्धतीनं वागतो आणि हे वागणं सेल्फिशपणाचं आहे, स्वार्थीपणाचं लक्षण आहे. किंवा असं जर तुम्ही वागलेला नसाल तर कवी आणखीन एक प्रश्न आपल्यासमोर ठेवतोय. तो म्हणतो लास्ट लाईनमध्ये या सेकंड स्टँजाच्या, ऑर इज समवन मायटी ग्रेटफुल फॉर अ डीड यू डिड टुडे. मग जर तुम्ही स्वार्थीपणाने वागलेला नसाल तर आजच्या दिवसामध्ये असं कोणतं मोठं काम केलेलं आहे ज्यामुळं तुमचा एखादा मित्र त्या कामाबद्दल आयुष्यभर तुमचा ऋणी आहे. हे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारले पाहिजेत की आज खऱ्या अर्थानं मी कोणतं कार्य केलेलं आहे. कवी तिसऱ्या पद्याच्या सुरुवातीला एक विस्तृत प्रश्न विचारतो. तो विचारतोय, Can you say tonight, in parting with the days that's sleeping fast, that you help a single brother of the many that you passed? इथे प्रश्न विचारताना कवीला फारशा अपेक्षा नाही आहेत, तरीसुद्धा तो म्हणतोय, आजचा दिवस भरभर संपून गेला असेल तरीसुद्धा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या किंवा येणाऱ्या अनेक भावांपैकी एखाद्या तरी व्यक्तीला मदतीचा हात पुढे केलेला आहे का, मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे का. इज अ सिंगल हार्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डीड ऑर सेड.
किंवा तुमच्या एखाद्या कृतीमुळं, कामामुळं किंवा फक्त बोलण्यामुळं कुणाला आनंद झाला आहे का? कवीला या ठिकाणी काही अपेक्षा नाही आहेत. कवी असं सुचवतोय की जरी तुमच्या कामामधनं आणि बोलण्यामधनं दिवसाच्या शेवटी एखादा जरी हृदयाला आनंद झाला तर तुम्ही पात्र आहात उद्याचा दिवस कमवण्यासाठी. म्हणजे कवी या ठिकाणी सांगतोय की शेवटी का असेना, रात्री का असेना, तुमच्या हातामधून जर एखाद्या व्यक्तीला मदत झाली, एखाद्या व्यक्तीचं चांगलं झालं, ॲट द एंड ऑफ द डे यू आर एलिजिबल फॉर अर्न युअर टुमारो. म्हणजे तुम्ही आजच्या दिवसामध्ये तुमच्या त्या चांगल्या कृतीमुळं, चांगल्या बोलण्यामुळं तुम्ही उद्याचा दिवस अर्न करण्यासाठी पात्र आहात. डज अ मॅन हुज होप्स वर फेडिंग नाव विथ करेज लुक अहेड. आणि असा कोण व्यक्ती होता का ज्याच्या आशा अपेक्षा पूर्णपणे संपलेल्या आहेत, तो स्वतः निराश झालेला आहे. आणि अशा निराश झालेल्या माणसाला तुम्ही चैतन्य दिलेलं आहे का? किंवा ज्या माणसामधनं संपूर्ण ताकद संपून गेलेली आहे, जो अत्यंत अशक्त झालेला आहे किंवा दुर्बल आहे, त्या माणसाला तुम्ही शक्ती किंवा धैर्य दिलेलं आहे का? कवीला या परिच्छेदामधून सांगायचं आहे की व्यक्तीने आपल्या आयुष्यामध्ये एखाद्या व्यक्तीला आनंद वाटेल, आधार वाटेल अशी छोटी कृती तरी नक्की करावी, त्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करावा, ही कवीची एक इच्छा आहे. कवी अंतिम परिच्छेदामध्ये आणखी प्रश्न विचारतोय. तो म्हणतो, डिड यू वेस्ट द डे? तुम्ही आजचा दिवस वाया घालवला का? आता कवीच्या मतानुसार वेस्टिंग डे ही संकल्पना काय आहे पहा, की तुम्ही आजच्या दिवसामध्ये फक्त मी, माझा आणि माझ्या कुटुंबाचा विचार केला तर अकॉर्डिंग टू द पोएट आपण तो दिवस वाया घालवलेला आहे. म्हणजे कवीचं असं मत आहे, एखाद्याच्या जीवनामध्ये सुधारणा न करता दिवस गेला तर तो दिवस वाया जाईल. किमान इतरांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न तरी आपल्याला केला पाहिजे. जर आपण तो दिवस अत्यंत वाईट रीतीने व्यतीत केला, कुणालाही मदत न करता व्यतीत केला, तर त्या दिवसाची गणना ही हरलेल्या दिवसामध्ये, लूजर डेमध्ये होईल. म्हणून कवी म्हणतोय की असा दिवस तुम्हीच सांगा की तो आनंदामध्ये घालवला की दुःखामध्ये. कवी याच्याबरोबर उलट प्रश्न विचारतोय, डिड यू लीव अ ट्रेल ऑफ काइंडनेस ऑर अ स्कार ऑफ डिस्कंटेंट? कवी या अंतिम परिच्छेदामध्ये व्यक्तीच्या दिवसाचं मूल्यमापन करतोय की खरोखर या व्यक्तीची पात्रता आहे का उद्याचा दिवस कमवायची. कवी या ठिकाणी असं म्हणतोय, आजचा दिवस घालवत असताना दुसरीकडे जर या दिवसामध्ये तुम्ही एखादे चांगले काम केलं असेल, चांगल्या पद्धतीनं हा दिवस जर घालवला असेल, तर या चांगल्या गोष्टीमुळं एखाद्याच्या आयुष्यामध्ये जर बदल झाला असेल तर तो बदल तुमचा दयाळूपणा म्हणून गृहीत धरला जाईल, दयाळूपणा म्हणून त्याला अधोरेखित केलं जाईल. आणि हा तुमचा दयाळूपणा एक मार्ग ठरेल, येणाऱ्या मागच्या लोकांसाठी एक आदर्श उदाहरण ठरेल जे आपण आपल्या कामातून केलेलं आहे. ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर डू यू थिंक दॅट गॉड वुड से हॅव यू अर्न वन मोर टुमारो बाय द वर्क यू डिड टुडे. या अंतिम 2 ओळी आपल्या मूल्यमापनाच्या आहेत. कवीला असं सांगायचं आहे की जर तुम्हाला वाटत असेल की आजच्या दिवसामध्ये माझ्या हातामधून कोणतीही चांगली कृती झालेली आहे किंवा नाही, उद्याचा दिवस मी कमावलेला आहे किंवा नाही आहे, तर रात्री झोपी जात असताना 2 मिनटं डोळे बंद करा आणि स्वतःलाच प्रश्न विचारा की उद्याचा दिवस मी कमावलेला आहे का नाही. तुमचं अंतर्मन तुम्हाला योग्य उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. कवीला या 2 ओळीमधून काय सांगायचं आहे की तुमच्या आतील जो आवाज असणार आहे तो आवाज म्हणजेच दैवी आवाज असणार आहे, देवासारखा आवाज असणार आहे. आपल्याला देवानं दिलेलं हे प्रतिउत्तर, देवानं दिलेलं हे समर्थन कशावरती अवलंबून असणार आहे की दिवसभरामध्ये ज्या तुम्ही केलेल्या कृती आहेत, या कृतीवरून तुम्हाला उद्याचा दिवस कमावता आलेला आहे किंवा नाही आहे, हा तुमचा आत्मा, तुमचं अंतर्मन सांगणार आहे. जर आजच्या दिवसामध्ये केलेल्या कामामुळं
तुम्ही समाधानी असाल तर आणि तरच तुम्ही आयुष्यामध्ये आणखीन एक दिवस कमवू शकलेला आहात. आणि जर तुम्ही तुमच्या कामाबद्दल समाधानी नसाल तर खऱ्या अर्थानं तो खरा देव तुमचं मूल्यमापन करेल, तुमच्या कामाचं, तुमच्या दिवसभरामधल्या चांगल्या वाईट गोष्टींचं, आणि तो ठरवेल की तुम्हाला उद्याचा आणखीन एक दिवस द्यायचा की नाही. म्हणून कवीला या अंतिम परिच्छेदामध्ये काय सांगायचं आहे की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये फक्त आपला विचार न करता इतरांचा सुद्धा विचार करावा, हे या कवितेत सांगितलेलं आहे. जसं मराठीमध्ये एक म्हण आहे, इतरांसाठी जगलास तर जगलास, स्वतःसाठी जगलास तर मेलास. म्हणजे याचा अर्थ आपण आपल्या आयुष्यामध्ये इतरांचं जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि असं एक चांगलं वातावरण निर्माण करून आपण एक चांगला समाज निर्माण करू शकतो, अशी ही मोटिवेशनल, इन्स्पिरेशनल, प्रेरणा देणारी कविता आहे. विद्यार्थी मित्रो, मला अशी अपेक्षा आहे ही कविता तुम्हाला पूर्णपणे समजली असेल. येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण याच्यावरचे टेक्स्च्युअल क्वेश्चन्स, फिगर ऑफ स्पीच, ॲप्रिशिएशन आणि ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज बघणार आहोत. या कवितेविषयी किंवा इतर कोणत्याही टॉपिक, लेसन, चॅप्टरबद्दल आपल्याला काही शंका असतील तर प्लीज तुम्ही कमेंटमध्ये त्या शंका मला लिहून पाठवा. नक्कीच त्या शंकेचं निरसन केलं जाईल. परत एकदा रिक्वेस्ट आहे, ज्यांनी चॅनल अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा. सो कीप वॉचिंग इंग्लिश विथ शिरगावे सर. थँक्यू व्हेरी मच. Once again. Please like, share and subscribe.